नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सोलार पंप स्टॉकबद्दल. तर मित्रांनो, सोलार पंप स्टॉक शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड इन फोकस आफ्टर रिसिविंग ऑर्डर फ्रॉम गव्हर्नमेंट of Maharashtra for 877 सोलार पंप. तर मित्रांनो, सोलार पंप स्टॉक शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडला 877 सोलार पंपसाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची किंमत आहे जवळपास 24 कोटी रुपये. चला आता बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NCC लिमिटेड बॅक्स ऑर्डर वर्थ ₹219 करोड फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट. तर मित्रांनो, NCC लिमिटेडला स्टेट गव्हर्नमेंटकडून 219 कोटी रुपयाचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच ऑर्डरचा इम्पॅक्ट आज आपल्याला NCC लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सॉम डिस्टिलरीज अँड ब्रेवरीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सॉम डिस्टिलरीज अँड ब्रेवरीज लिमिटेड टू इन्व्हेस्ट ₹600 करोड इन न्यू ग्रीनफील्ड प्रोजेक्ट इन उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, सॉम डिस्टिलरीज अँड ब्रेवरीज लिमिटेड UPमध्ये न्यू ग्रीनफील्ड प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी 600 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला सॉम डिस्टिलरीज अँड ब्रेवरीज लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया दालमिया भारत लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, दालमिया भारत लिमिटेड टू इन्व्हेस्ट ₹3,520 करोड इन महाराष्ट्र कर्नाटका टू एक्सपांड सिमेंट कॅपॅसिटी. तर मित्रांनो, दालमिया भारत लिमिटेड महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये 3,520 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. कशासाठी? आपली सिमेंट कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला दालमिया भारत लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इस्कोट्स कुबोटा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इस्कोट्स कुबोटा लिमिटेड शेअर राईज ॲज HDFC म्युच्युअल फंड रेजेज स्टेक बियॉन्ड 5%. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इस्कोट्स कुबोटा लिमिटेडचे HDFC म्युच्युअल फंडने 27 फेब्रुवारी 2025ला 5.04 लाख शेअर म्हणजे इस्कोट्स कुबोटा लिमिटेडची 0.45% हिस्सेदारी परचेज केली आहे. आणि मित्रांनो, आता इस्कोट्स कुबोटा लिमिटेडमध्ये HDFC म्युच्युअल फंडची 5%पेक्षाही जास्तीची हिस्सेदारी झाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला इस्कोट्स कुबोटा लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया IFCI लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IFCI लिमिटेडमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पहिले हिस्सेदारी होती 71.72%, जी गव्हर्नमेंटने आता इन्क्रीज करून केली आहे 72.57%. चला आता बोलूया रेल्वे कंपनीबद्दल, जिचे नाव आहे IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड. तर मित्रांनो, IRCTC अपग्रेडेड टू नवरत्ना CPSE बिकम 25th कंपनी टू अचीव द स्टेटस. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटकडून IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडला नवरत्न सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसचं स्टेटस मिळालं आहे. आणि मित्रांनो, ही 25वी कंपनी आहे जिला ही
स्टेटस मिळालं आहे. चला आता बोलूया अजून एका रेल्वे कंपनीबद्दल, जिचे नाव आहे IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. तर मित्रांनो, IRFC अपग्रेडेड टू नवरत्ना CPSE बिकम 26th कंपनी टू अचीव द स्टेटस. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून नवरत्ना सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज स्टेटस मिळालं आहे. आणि मित्रांनो, ही 26वी कंपनी आहे जिला हा स्टेटस मिळाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.